वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो वाचताना मला खरोखरच खूपच रंजक वाटला. नक्कीच. बघा, भारतात 100 पैकी जेमतेम 4 लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. 100 पैकी फक्त 4. हो, हा आकडा खरोखरच खूप लहान आहे. तरीही जेव्हा आपण निप्पॉन लाईफ इंडिया AMCच्या ताज्या म्हणजे त्यांच्या Q4 FY26 च्या आर्थिक अहवालावर आणि इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनवर नजर टाकतो ना, तेव्हा हे आकडे एखाद्या जादूगाराच्या खेळासारखे वाटतात. अगदी बरोबर. म्हणजे आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती फक्त नफ्या तोट्याच्या ताळेबंदाबद्दल नाहीये. इथे आपण एका अतिशय वेगवान संरचनात्मक बदलाची गोष्ट समजून घेणार आहोत. अर्थशास्त्राच्या भाषेत ज्याला फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्ज म्हणतात ना, तेच. एक्झॅक्टली. चला हे जरा नीट समजून घेऊया. अहवालानुसार कंपनीची विक्री म्हणजे सेल्स तब्बल 30% वाढून 739 कोटींवर गेलीय. बापरे. आणि निव्वळ नफा 29% वाढून 385 कोटी रुपये झालाय. ही कंपनी नुसतीच वाढत नाहीये तर प्रचंड वेगाने वाढतीये. क्या बात है. इथे एक अतिशय रंजक गोष्ट म्हणजे फक्त हे आकडे महत्वाचे नाहीयेत. मग अजून काय? तर या वाढीमागे जी कारणं आहेत ती जास्त महत्वाची आहेत. तुम्ही मगाशी म्हणालात तसं म्युच्युअल फंड बाजारात अजूनही फक्त 4% लोकांचा सहभाग आहे. म्हणजे वाढीसाठी अजून किती मोठी जागा उपलब्ध आहे याचा विचार करा. हो, ज्याला आपण व्यवसायाच्या भाषेत लॉंग रनवे म्हणतो तसं काहीसं. अगदी तसंच. जेव्हा बाजारात प्रवेश करण्याची क्षमता अजूनही 96% रिकामी असते ना, तेव्हा आधीच प्रस्थापित असलेल्या कंपन्यांना वाढीसाठी एक अमर्याद असं मैदान मिळतं. हो, आणि हा मानसिक बदल आता आकड्यांमध्ये स्पष्ट दिसू लागलाय. आता या प्रचंड नफ्यामागे नेमका पैसा कुठून येतोय या स्रोताकडे पाहणं रंजक ठरेल. नक्कीच. अहवाल सांगतोय की कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आता 7.25 लाख कोटी रुपयांवर पोचलाय. 7.25 लाख कोटी. ही साधारण 30% वार्षिक वाढ असावी. बरोबर. आणि ह्या डोंगरा एवढ्या रकमेमागे जे सर्वात मोठं इंजिन आहे ते म्हणजे SIP. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हो, आजकाल दर महिन्याला 321 अब्ज रुपये म्हणजे तब्बल 32,100 कोटी रुपये फक्त SIPच्या माध्यमातून भारतीय बाजारात येत आहेत. हा आकडा खरंच थक्क करणार आहे. आणि इथेच खऱ्या अर्थाने रंजक वळण येतं. बघा, मला SIPची सवय म्हणजे एका जिम मेंबरशिपसारखी वाटते. पण अशा जिम मेंबरशिपसारखी जिथे लोक खरोखर दर महिन्याला न चुकता हजेरी लावत आहेत. हे खूपच भारी उदाहरण दिलं तुम्ही. नाही, म्हणजे साधारणपणे लोक जिमची वार्षिक फी भरतात आणि काही दिवसांतच त्यांचा उत्साह कमी होतो. अगदी नेहमीचंच आहे हे. पण SIPच्या बाबतीत तंत्रज्ञानाने हे काम इतकं सोपं केलं आहे की दर महिन्याला ठराविक तारखेला बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. भावना बाजूला राहतात आणि शिस्त आपोआप पाळली जाते. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं ना तर लक्षात येतं की ही केवळ निप्पॉन लाईफ या एका कंपनीची वाढ नाहीये. मग हे संपूर्ण उद्योगाला मिळणाऱ्या वाढीचं चित्र आहे म्हणायचं. हो, सध्या संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगाला एक भक्कम इंडस्ट्री टेलविंड मिळतोय. गेल्या 10 वर्षांची आकडेवारी पाहिली तर या उद्योगाचा CAGR 19% राहिलाय. बापरे, 19%? हो, पण खरी गंमत पुढे आहे. गेल्या 3 वर्षात हाच वाढीचा दर 26%वर गेलाय. अरे छा, म्हणजे वेग अजून वाढलाय. हो ना. हे केवळ बाजारातील वाढीमुळे नाहीये तर त्या चक्रवाढ व्याजाच्या परिणामामुळे आहे. बरं, महसूल वाढतो हे तर ठीक आहे, पण खर्चाचं काय? इथूनच आपण या अहवालातील एका तांत्रिक पण महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. मला वाटतं तुम्ही ऑपरेटिंग लिव्हरेजबद्दल बोलत आहात. एक्झॅक्टली. आता बघा, विक्रीत 30% वाढ झाली असताना इबिटामध्ये 39% वाढ झालीय. म्हणजे तो 507 कोटींवर पोचलाय. त्यांचं कोर ऑपरेटिंग प्रॉफिट देखील 39% वाढलाय. मला ना इथे एक फिक्स्ड कॉस्ट बिझनेसची उपमा आठवते. कोणती उपमा? विमानाच्या उड्डाणाची. समजा एक विमान उडवण्याचा खर्च निश्चित आहे. एकदा तो वैमानिकाचा पगार आणि इंधनाचा खर्च वसूल झाला की प्रत्येक नवीन प्रवाशाचं तिकीट हा थेट कंपनीचा नफा असतो. अगदी चपखल उपमा आहे ही.
तर या सगळ्याचं निप्पॉनच्या बाबतीत नेमका अर्थ काय होतो? बघा, एएमसी हा व्यवसाय मुळातच ॲसेट लाईट असतो. जसजसा AUM वाढतो तसतशी नफ्याची टक्केवारी म्हणजे ज्याला आपण मार्जिन एक्सपॅन्शन म्हणतो ती खूप वेगाने वाढते. म्हणजे त्यांना नवीन गुंतवणूक हाताळण्यासाठी कंपनीला दुप्पट खर्च करावा लागत नाही का? अजिबात नाही. त्यांच्याकडे आधीच एक भक्कम प्लॅटफॉर्म आहे आणि रिसर्च टीम आहे. हा सगळा त्यांचा फिक्स कॉस्ट आहे. अच्छा. जेव्हा SIP मधून हजारो कोटी रुपये नव्याने येतात ना, तेव्हा ते हाताळण्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च नगण्य असतो. म्हणजे पैसे वाढले तरी खर्च तोच राहतो आणि त्यामुळे नफा वाढतो. बरोबर. नवीन येणाऱ्या पैशांवर खर्च कमी आणि नफा जास्त हेच या ऑपरेटिंग लिव्हरेजचं खरं फळ आहे. पण एक मिनिट, इथे माझ्या मनात एक शंका येतेय. कोणती शंका? जर हा व्यवसाय इतका फायदेशीर आहे आणि खर्च न वाढता नफा इतक्या वेगाने वाढत असेल तर इतर शेकडो कंपन्या येऊन निप्पॉनला मागे का टाकत नाहीत? हा खूप चांगला प्रश्न आहे. निप्पॉनचा स्वतःचा असा काय किल्ला किंवा ज्याला आपण मोठ म्हणतो तो इथे काय आहे? बघा, अहवाल सांगतो की निप्पॉन ही भारतातील चौथी सर्वात मोठी AMC आहे. त्यांचा मार्केट शेअर साधारण 8.89% आहे. आणि त्यांच्याकडे 2.38 कोटी रिटेल गुंतवणूकदार आहेत. हो. पण हे सगळं फक्त शेअर बाजारातील सध्याच्या तेजीमुळे म्हणजे मार्केट वेव्हमुळे तर नाहीये ना? खरोखर त्यांनी स्वतःचं असं काही वेगळं वर्चस्व निर्माण केलंय का? निश्चितच केलंय. बाजाराच्या लाटेवर सगळे स्वार होतात, पण निप्पॉनची खरी ताकद त्यांचा डिजिटल डॉमिनन्स आहे. म्हणजे डिजिटल वितरण व्यवस्था? हो. विशेष म्हणजे त्यांचे तब्बल 77% व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होतात. 77%? हे तर खूपच जास्त आहे. हो ना. एवढा मोठा ग्राहक वर्ग हाताळणे आणि मानवी हस्तक्षेपाविना हे पूर्ण करणे ही रातोरात उभी राहणारी व्यवस्था नाहीये. बरोबर. एकदा का ग्राहक ॲपवरून जोडला गेला की तो सहसा दुसरीकडे जात नाही. अगदी तेच. आणि दुसरा सर्वात अभेद्य किल्ला म्हणजे ETF मधील त्यांचे नेतृत्व. हो, ETFचा हा मुद्दा खरोखरच खूप मोठा आहे. अहवालानुसार ETFमध्ये निप्पॉनचा तब्बल 21.4% मार्केट शेअर आहे. जगभरात पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगची जी लाट आली आहे ती आता भारतातही धडकताना दिसतीये. पण ETF म्हणजे नक्की काय हे थोडक्यात सांगाल का? हो, नक्कीच. ETF म्हणजे असे फंड जी बाजारातील निर्देशांकाची जशीच्या तशी नक्कल करतात. यात कोणताही फंड मॅनेजर स्वतःचे डोके लावून शेअर्स निवडत नाही. अच्छा, त्यामुळे यांचा खर्च खूपच कमी असतो तर? बरोबर. आणि गुंतवणूकदार आता महागड्या ॲक्टिव्ह फंड्सकडून कमी खर्चाच्या पॅसिव्ह फंड्सकडे वळत आहेत. ETFमध्ये तर ऑपरेटिंग लिव्हरेज अजूनच जास्त काम करतं. बापरे, म्हणजे 21.4% वाटा घेऊन त्यांनी भविष्यातील गुंतवणुकीच्या ट्रॅक्सवर आधीच ताबा मिळवलाय. हो. इतका मोठा डिजिटल ग्राहक वर्ग आणि तंत्रज्ञानाचा असा वापर कोणीही नवीन स्पर्धक अचानक येऊन नष्ट करू शकत नाही. हे सर्व चित्र खूपच आदर्श आणि छान दिसतंय. पण यात काही धोके आहेत का? कारण शेअर बाजारात काहीच निर्धोक नसतं. नक्कीच आहेत. तुम्ही अहवालातील धोक्यांचे मुद्दे वाचले असतीलच. हो, मला अहवालात मागील तिमाहीच्या म्हणजे QOQ तुलनेत थोडी घसरण दिसली. नफा 404 कोटींवरून 385 कोटींवर आलाय. बरोबर. याला मार्केट व्हॉलॅटिलिटी आणि कमी इतर उत्पन्न कारणीभूत आहे. पण माझा मुख्य प्रश्न व्हॅल्युएशनबद्दल आहे. PE रेशिओ जवळपास 44च्या घरात आहे. हा चिंतेचा विषय असू शकतो. PE रेशिओ 44 असल्यामुळे हा स्टॉक सध्या खूपच महाग म्हणजे एक्सपेन्सिव्ह व्हॅल्युएशनवर आहे का? बाजारात थोडी जरी घसरण झाली तर काय होईल? यातून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आधी घसरणीबद्दल बोलूया. QOQ मधील घसरण हा केवळ अल्पकालीन गोंधळ म्हणजे शॉर्ट टर्म नॉईज असू शकतो. म्हणजे ती काही मोठी संरचनात्मक अडचण नाहीये? नाही, ती अडचण नाहीये. पण हा व्यवसाय इक्विटी मार्केट्सच्या सेंटिमेंटवर अवलंबून असल्याने तो सायक्लिकल आहे. सायक्लिकल म्हणजे? बाजाराच्या चक्रानुसार चालणारा. अगदी बरोबर. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा सर्वच छान दिसतं. पण जर उद्या जागतिक कारणांमुळे बाजारात करेक्शन आलं तर लोकांच्या पोर्टफोलिओचं मूल्य पडेल. आणि पर्यायाने AUM पडेल. हो, आणि AUM कमी झाला की त्यावरील फीचं उत्पन्न तडकाफडकी कमी होते. महसूल वेगाने पडतो पण विमानाचा तो निश्चित खर्च मात्र तसाच राहतो. बापरे. म्हणजे मगाशी आपण ज्या ऑपरेटिंग लिव्हरेजचं कौतुक करत होतो तीच दुधारी तरवार म्हणून उलटी फिरते. अगदी अचूक. आणि याच ठिकाणी 44च्या PE रेशिओची भीती वाटते. गुंतवणूकदाराने या कंपनीकडून भविष्यात मिळणाऱ्या सर्व चांगल्या परताव्यांची किंमत आजच स्टॉकमध्ये गृहीत धरली आहे. ज्याला आपण प्राइस टू परफेक्शन म्हणतो तसं. हो. जर बाजारातील पडझडीमुळे त्यांच्या वाढीचा वेग थोडा जरी मंदावला तर हा PE रेशो 44 वरून 25 वर येऊ शकतो.
म्हणजे कंपनी नफा कमवत असूनही स्टॉकच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. बरोबर. हे खूपच वास्तववादी विश्लेषण आहे. चांगल्या गोष्टींसोबतच या सायक्लिकल धोक्यांची जाणीव असणं अत्यंत महत्वाचे आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास आपला आजचा फायनल वर्डिक्ट काय सांगतो? तज्ज्ञ म्हणून मी असं म्हणेन की निप्पॉन लाईफ AMC हा एक हाय क्वालिटी कंपाऊंडिंग बिझनेस आहे. म्हणजे दीर्घ काळासाठी चांगला आहे. हो. जर एखाद्याचा दृष्टिकोन लॉंग टर्म असेल तर आपण याला 5 पैकी 4 स्टार्स रेटिंग नक्की देऊ शकतो. पण सध्याच्या व्हॅल्युएशनवर तो स्वस्त नाही. आणि शॉर्ट टर्ममध्ये अस्थिरता असू शकते. हो, नक्कीच. पण व्यवसाय कसा उभा करावा आणि वेगाने कसा वाढवावा हे समजून घेण्यासाठी ही एक उत्तम केस स्टडी नक्कीच आहे. हे अगदी योग्य प्रकारे मांडलं तुम्ही. बघा, ही सगळी चर्चा करताना माझ्या डोक्यात एक अगदी वेगळाच विचार आला. कोणता विचार? जर कंपनीचे 77% व्यवहार डिजिटल होत असतील आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे ETF-मध्ये त्यांचा तब्बल 21.4% वाटा असेल, तर भविष्यात त्या मोठ्या पगाराच्या पारंपरिक ॲक्टिव्ह फंड मॅनेजर्सची खरोखरच गरज उरेल का? अरेच्छा, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. म्हणजे भविष्यात AMC या केवळ फायनान्शियल संस्था न राहता पूर्णपणे टेक प्लॅटफॉर्म्स बनतील का, जिथे केवळ डेटा आणि अल्गोरिथमचा खेळ असेल? हे नक्कीच शक्य आहे. तंत्रज्ञानाचा वेग पाहता गुंतवणुकीचं संपूर्ण स्वरूपच बदलून जाऊ शकते. हा, खरोखरच विचार करून बघण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण नक्कीच खूप काही शिकलो. ऐकणाऱ्यांनी स्वतः अधिक संशोधन करावं आणि हा नवीन आर्थिक प्रवाह गुंतवणुकीचं जग कसे बदलत आहे यावर विचार करावा, अशी माझी विनंती आहे. अगदी बरोबर. स्वतःचा अभ्यास नेहमीच महत्वाचा असतो. तर मग आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन आणि रंजक विश्लेषणासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.